स्टुडंट, मागच्या लेक्चरमध्ये तुम्ही आयनायझेशन एनर्जी बघितलेली आहे. आयनायझेशन एनर्जी मीन्स व्हॉट? एनर्जी रिक्वायर्ड टू रिमूव्ह इलेक्ट्रॉन फ्रॉम न्यूट्रल गॅसियस ॲटम, राईट. सो आता या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत तर इलेक्ट्रॉन ॲफिनिटी. व्हॉट इज मीन बाय इलेक्ट्रॉन ॲफिनिटी आणि इलेक्ट्रॉन ॲफिनिटीचा ट्रेंड काय आहे पिरियॉडिक टेबलमध्ये. ओके, सो हिअर ॲफिनिटी मीन्स व्हॉट? अट्रॅक्शन. सो सिम्पल मीनिंग आहे तर इलेक्ट्रॉन अट्रॅक्शन आपण म्हणू शकतो. सो ज्यावेळी इलेक्ट्रॉन काढला जातो एखाद्या ॲटममधून, रिमूव्ह केला जातो, तर तिथे आपल्याला एनर्जी लागते आहे, लक्षात घ्या. पण इलेक्ट्रॉन ॲफिनिटीमध्ये काय केलं जातं तर इलेक्ट्रॉन ॲड केलं जातं. आपण एक्झाम्पल घेऊया. सो Cl सपोज आहे, याच्यामध्ये इलेक्ट्रॉन ॲड केला तर Cl मायनस आयन तयार होणार आहे, राईट. सो ज्यावेळी हे इलेक्ट्रॉन ॲड केला जातो त्यावेळी एनर्जी रिलीज केली जाते. सो अमाऊंट ऑफ एनर्जी रिलीज्ड व्हेन ॲन इलेक्ट्रॉन इज ॲडेड इन टू द गॅसेस ॲटम इज कॉल्ड ॲज व्हॉट? इलेक्ट्रॉन ॲफिनिटी. अंडरस्टँड. सो इथं एनर्जी रिलीज केली जाणार आहे. आता हा ट्रेंड, याचा ट्रेंड आपल्याला काय मिळतो लक्षात घ्या. सो फ्रॉम लेफ्ट टू राईट. तर तुम्हाला माहीत आहे जेवढी साईज कमी असणार आहे तेवढं तुम्हाला माहिती आहे न्यूक्लिअर चार्ज जो आउटर मोस्ट इलेक्ट्रॉनसाठी आहे तो कसा आहे? स्ट्रॉंग आहे. सो हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते टाईटली काय असणार आहेत? अट्रॅक्टिव्ह फोर्स कसा आहे? स्ट्रॉंग आहे. सो टाईटली बाइंडेड असणार आहेत, राईट. सो जेवढी साईज कमी असणार आहे तेवढं अट्रॅक्शन काय असणार आहे? जास्त असणार आहे. ओके, सो इथं साईज जी आहे लेफ्ट टू राईट काय होती आहे तर डिक्रीज होती आहे. सो जी इलेक्ट्रॉन ॲफिनिटी आहे डेफिनेटली इथं साईज डिक्रीज होते. जेवढी छोटी साईज असणार आहे तेवढाच तो इलेक्ट्रॉन काय करणार आहे? मोर अट्रॅक्ट करेल. आणि जेवढा तो मोर अट्रॅक्ट करणार आहे किंवा फास्ट अट्रॅक्ट करणार आहे तेवढ्यात जास्त अमाऊंटची एनर्जी काय होणार आहे? रिलीज होणार आहे, राईट. सो इलेक्ट्रॉन ॲफिनिटी काय होणार आहे? इन्क्रीज होणार आहे, लक्षात घ्या, राईट. जर एक्झाम्पल आपण घ्यायचं म्हटलं, सपोज कार्बन, ऑक्सिजन आणि नायट्रोजन यांच्यामध्ये जर आपल्याला पाहायचं झालं तर तुम्हाला माहिती आहे साईज जी आहे ती ॲटॉमिक नंबर जसा वाढणार आहे तशी साईज काय होणार आहे? डिक्रीज होणार आहे. ओके, फ्रॉम लेफ्ट टू राईट. सो इथं बघितलं कार्बन 6 आहे, ऑक्सिजन 8 आहे, नायट्रोजन किती आहे? 7. तर आपण जर इन्क्रीजिंग ऑर्डरमध्ये जर ह्यांना करायचं असेल आपल्याला इलेक्ट्रॉन ॲफिनिटी तर सगळ्यात कमी साईज कोणाची? ज्याचा ॲटॉमिक नंबर काय असणार आहे? जास्त. सो ऑक्सिजन, त्यानंतर कोण आहे? नायट्रोजन आणि त्यानंतर कोण आहे? कार्बन. म्हणजे याच्यामध्ये ऑक्सिजनची साईज सगळ्यात काय आहे? कमी आहे, राईट. सो इलेक्ट्रॉन ॲफिनिटी पण ऑक्सिजनची काय असणार आहे? जास्त. त्याच्यापेक्षा कमी कोणाची? नायट्रोजनची. आणि त्याच्यापेक्षा कमी कोणाची असणार आहे? कार्बनची. आता या केसमध्ये लक्षात घ्या जो फ्लोरीन आहे ॲक्च्युली सगळ्यात जास्त इलेक्ट्रॉन ॲफिनिटी कुणाची जास्त असायला पाहिजे होती? फ्लोरीनची. कारण लेफ्ट टू राईट बघितलं तर सगळ्यात कमी साईज कोणाची येते? फ्लोरीनची. अँड टॉप टू बॉटम बघितलं तरी फ्लोरीन या ग्रुप नंबर 17मध्ये कोण असणार आहे? फ्लोरीन, राईट. तर फ्लोरीन आणि क्लोरीन यांच्यामध्ये टॉप टू बॉटम आता आपण बघणारच आहोत. टॉप टू बॉटममध्ये ही एक एक्सेप्शनल केस आहे, लक्षात घ्या. बॉटम. सो ज्यावेळी तुम्ही टॉप टू बॉटम जात आहे साईज काय होणार आहे? इन्क्रीजेस. सो साईज इन्क्रीज होते, लक्षात घ्या. जो इथे जेवढी साईज मोठी असणार आहे लक्षात घ्या तिथं त्यामुळे काय होणार आहे? इथे नवीन शेल्स काय होतात? ॲड होतात. आणि इथले जे इलेक्ट्रॉन प्रेझेंट असणार आहेत त्यामुळे जो न्यूक्लिअर शिल्डिंग आहे ते काय होणार आहे? वाढणार आहे, लक्षात घ्या. न्यूक्लिअर शिल्डिंग वाढल्यामुळे हा जो न्यूक्लिअर फोर्स आहे तो या इलेक्ट्रॉनपर्यंत कसा असणार आहे? जे पुलिंग असणार आहे ते कसं असणार आहे? कमी प्रमाणात असणार आहे. सो तर जेव्हा साईज इन्क्रीज होणार आहे तर डेफिनेटली इलेक्ट्रॉनची ॲफिनिटी आहे ती काय होणार आहे? तर डिक्रीज होणार आहे, लक्षात घ्या. सो जेवढी साईज जास्त असेल तेवढी इलेक्ट्रॉन ॲफिनिटी काय होणार आहे? डिक्रीज होणार आहे. आता आपण फ्लोरीन आणि क्लोरीनच्या बाबतीत बघूयात. तर फ्लोरीनची साईज सगळ्यात जास्त कमी आहे. जर लेफ्ट टू राईट बघितलं
तर डेफिनेटली फ्लोरीनची ॲफिनिटी जास्त येते. पण ज्यावेळी तुम्ही टॉप टू बॉटम पाहाल फ्लोरीन अँड क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन यांच्यामध्ये, तर फ्लोरीनची इलेक्ट्रॉन ॲफिनिटी ही क्लोरीनपेक्षा कशी असते, कमी असते. का कमी असते, तर फ्लोरीनमध्ये जे सब ऑर्बिटल्स आहेत पीचे, ते त्यांचं जे पॅकिंग आहे ते टाईट असतं, लक्षात घ्या. आणि त्याच्यामध्ये रिपल्शन खूप असतं. आणि ह्या रिपल्शनमुळे जी इलेक्ट्रॉन ॲफिनिटी आहे तर ती कशी असते, तर क्लोरीनपेक्षा कशी असते, कमी असते. अंडरस्टँड. आता याच्यामध्ये दुसरी एक कॉन्सेप्ट आहे, ती आहे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. आता इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आणि इलेक्ट्रॉन ॲफिनिटी यामध्ये फरक काय आहे, तर इलेक्ट्रॉन ॲफिनिटी मीन्स व्हॉट, एनर्जी रिलीज्ड when an electron is added to what atom. Okay, पण electronegativity means what, it is the power. Okay, so it is power to attract shared electrons towards itself. ओके, सो इथे काय आहे, तर जी ॲबिलिटी आहे किंवा पॉवर म्हणा, सो ॲबिलिटी जी आहे इलेक्ट्रॉन आपल्याकडे जे शेअर केलेले इलेक्ट्रॉन आहे ती अट्रॅक्ट करण्याची जी क्षमता आहे त्याला आपण काय म्हणणार आहोत, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. मग इथे पण हाच ट्रेंड चालणार, लक्षात घ्या. सर्व काही साईजवरती डिपेंड आहे. जेवढी साईज कमी असणार आहे तेवढी इलेक्ट्रॉन जे आहेत, शेड इलेक्ट्रॉन, तो ॲटम आपल्याकडे काय करणार आहे, पुल करणार. म्हणजे जो न्यूक्लियस आहे तो काय करेल, आपल्याकडे पुल करेल. म्हणजे या केसमध्ये पण लक्षात घ्या, जेवढी साईज मीन्स जर सपोज साईज डिक्रीज होत असेल तर जी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आहे, मी याला ई म्हणते, कॅपिटल ई. सो इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जी आहे ती काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे, लक्षात घ्या. आणि जर आपण साईज जर इन्क्रीज झाली तर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. अंडरस्टँड. सो इथे पण हाच ट्रेंड जाणार आहे. ज्यावेळी तुम्ही लेफ्ट टू राईट जाल तिथे साईज काय होती आहे, तर इन्क्रीज होती आहे, राईट. साईज काय होती आहे, डिक्रीज होती आहे. सो जी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी असणार आहे ती काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. आणि ज्यावेळी तुम्ही टॉप टू बॉटम जाल तिथे जी साईज आहे ती काय होते, इन्क्रीज होते. सो जी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आहे ती काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. अंडरस्टँड. आता या केसमध्ये सगळ्यात पिरियॉडिक टेबलमध्ये सगळ्यात जास्त जी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आहे ती कोणाची आहे, तर फ्लोरीनची. अंडरस्टँड. सगळ्यात जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कोणाची आहे, तर फ्लोरीनची. समजलं तुम्हाला. तर इथं या केसमध्ये आपण सर्व पाहिलेले आहे ट्रेंड, लक्षात घ्या. जर आपण हे सर्व ट्रेंड जो आहे तो साईजवरती डिपेंड. फक्त ही कॉन्सेप्ट लक्षात ठेवून तुम्ही सर्व ट्रेंड तुम्ही लक्षात ठेवू शकता. इथे पाठ करायची वगैरे तुम्हाला गरज नाही, लक्षात घ्या. जशी साईज कमी होईल तशी आयनायझेशन एनर्जी काय होणार आहे, वाढणार आहे, लक्षात घ्या. तर इलेक्ट्रॉन ॲफिनिटी काय होती आहे, वाढती आहे. ओके, आणि इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी पण काय होते, वाढती आहे. इथं इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे जी साईज आहे ती. आणि जर आपण टॉप टू बॉटम गेलो तर साईज जी आहे, फक्त तुम्ही एवढं लक्षात घ्या की लेफ्ट टू राईट जी साईज आहे ती काय होते, डिक्रीज होते. आणि फ्रॉम टॉप टू बॉटम साईज काय होती आहे, इन्क्रीज होते. आणि यावरून तुम्ही हे चार जे ट्रेंड आहेत, ॲटॉमिक साईज असेल, इलेक्ट्रॉन ॲफिनिटी असेल, आयोनायझेशन एनर्जी असेल किंवा इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, ते काय करू शकता, लक्षात ठेवू शकता. ओके, थँक्यू.